नमस्कार मंडळी, मालिका कट्टा विथ अमृता या मनोरंजक चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत. कालच्या भागाची सुरुवात होते अर्जुन आणि सायलीच्या गोड मस्तीने. सायली अर्जुनला विचारते, गेला का राग? त्यावर अर्जुन हसत म्हणतो, हो, गेला. यानंतर अर्जुन खूप भावूक होत सायलीला सांगतो, तुला असं हसताना पाहून मला खूप बरं वाटतंय, पण एका गोष्टीची मला कायम खंत राहील. त्या सदा आणि मैनाला मी तुझे आईबाबा समजून घरी घेऊन आलो. तेव्हाच तू मला सांगत होतीस की त्यांच्याबद्दल तुला आईबाबा असल्याची भावना येत नाही, पण मी मात्र पुराव्यांवर विश्वास ठेवला. आता मला समजलं की पुराव्यांपेक्षा एका मुलीचं इन्स्टिंक्ट जास्त महत्त्वाचं असतं. यावेळी मी तुझ्या मनाचं ऐकलं आणि त्यामुळेच आपण तुझ्या खऱ्या आईबाबांपर्यंत पोहोचलो. खरंच मी खूप लकी आहे की तू माझ्या आयुष्यात आलीस. सायलीही भावूक होऊन म्हणते, नाही, मीच खूप लकी आहे की तू माझ्या आयुष्यात आलास. अर्जुन लगेच म्हणतो, लकी कोण याची जर स्पर्धा असेल ना तर त्यात मीच जिंकणार. सायली हसत विचारते, ते कसं? अर्जुन म्हणतो, थांब, दाखवतो. दुसरीकडे प्रिया संतापलेली असते. ती म्हणते, तन्वीचं जे काही आहे ना ते मला मिळायला हवं होतं. तो मान, तो पैसा. मी सायलीला कधीच सोडणार नाही. राकेश विचारतो, आता आपण काय करायचं? त्यावर प्रिया म्हणते, आता असा एक मोठा खेळ खेळायचा की फक्त अर्जुन आणि सायलीच नाही तर सुभेदार आणि किल्लेदार या दोन्ही कुटुंबांची बदनामी झाली पाहिजे. सचिन विचारतो, पण ते कसं? प्रिया म्हणते, त्यांच्या एकीवरच घाव घालायचा. अर्जुन आणि सायली एकत्र असतात म्हणून त्यांना हरवणं कठीण जातं. त्यामुळे आता त्यांच्यात आणि घरच्यांमध्ये फूट पडेल असा डाव खेळायचा. इकडे अर्जुन कपाटातून 2 फोटो काढतो. एक फोटो दाखवत तो म्हणतो, ही माझी मैत्रीण तन्वी, जी अनेक वर्ष माझ्यापासून दूर होती पण आता परत आली आहे. दुसरा फोटो दाखवत तो म्हणतो, आणि ही माझी बायको, जी माझ्या घराला एकत्र बांधून ठेवते, माझ्यावर मनापासून प्रेम करते. त्यानंतर अर्जुन हसत म्हणतो, आता माझी मैत्रीण तन्वी आणि माझी बायको सायली दोघीही माझ्यासोबत आहेत, त्यामुळे आता खूप मजामस्ती करता येणार. तेवढ्यात अर्जुनचा अलार्म वाजतो. तो म्हणतो, चला, आता झोपायची वेळ झाली. सायली हसत आपल्या पोटातील बाळाशी बोलते, चल बाळा, आता झोपायची वेळ झाली. उद्या तुझ्या आईचा या घरात तन्वी म्हणून पहिला दिवस आहे. अर्जुनही म्हणतो, गुड नाईट बाळा. दुसरीकडे प्रिया राकेशला सांगते, सायली आणि अर्जुनवर 24 तास लक्ष ठेव. घरात काय घडतंय हे आपल्याला समजलं तर त्यावर उपाय काढता येईल. राकेश म्हणतो, मी तर सुभेदारांच्या घरात नेहमीच येत जात असतो. सचिन म्हणतो, नागराज आणि अण्णांप्रियाला घरातल्या प्रत्येक माणसाची नस माहिती आहे. प्रिया सांगेल तसं केलं तर आपलाच फायदा होईल. तेवढ्यात कॉन्स्टेबल येते आणि म्हणते, लवकर करा, जेलर मॅडम आल्या तर आपली सगळ्यांची वाट लागेल. यानंतर सगळे मिळून प्रियाचा प्लॅन मान्य करतात. नागराजही अखेर म्हणतो, ठीक आहे, पुढे सांग, काय करायचं? प्रिया आत्मविश्वासाने सांगते की आता पुढचा प्रत्येक डाव तिच्या म्हणण्यानुसारच खेळायचा. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली जागी होते आणि गुड मॉर्निंग किल्लेदार असं म्हणत डोळे उघडते. पण समोर पाहते तर घरातील सगळेच तिच्या भोवती उभे असतात आणि एकाच आवाजात म्हणतात, गुड मॉर्निंग. सायली आश्चर्याने विचारते, तुम्ही सगळे इथे? प्रतापराव म्हणतात, तुझ्याशिवाय सुभेदारांच्या घराची सकाळ होणार आहे का? कल्पना सांगते की सकाळपासून कुणी चहा कॉफी घेतलेली नाही. अस्मिता म्हणते, तन्वी माझ्यासमोर आल्याशिवाय मी कॉफी पिणार नाही. विमल सांगते की कुणी नाश्त्यालाही हात लावलेला नाही. सायली घड्याळात पाहते तर 9:30 वाजलेले असतात. ती म्हणते, मी एवढा वेळ कशी झोपले? सुमन म्हणते, तू खूप दमली होतीस म्हणून गाढ झोप लागली. सायलीला वाईट वाटतं की तिच्यामुळे सगळे उपाशी थांबले आहेत. त्यानंतर प्रत्येकजण तिच्यासाठी ब्रश, टूथपेस्ट, टॉवेल अशा वस्तू घेऊन उभा राहतो. सायली आश्चर्याने म्हणते, हे काय, तुम्ही मला राजकुमारीसारखं का वागवताय? कल्पना हसत म्हणते, कारण तू या घरची राजकुमारीच आहेस. प्रतापराव म्हणतात, राजकुमारींना स्नानगृहाकडे प्रस्थान करायला सांगावं. हे ऐकून सायली मनापासून हसते आणि म्हणते, मला हे सगळं खूप आवडतंय आणि मी हक्काने हे सगळे लाड करून घेणार. अर्जुन हात जोडून उभा राहतो. सायली विचारते, तुम्ही हात का जोडले? अर्जुन म्हणतो, तुम्ही लवकर तयार होऊन खाली या, मला अजून माझी कॉफीही मिळालेली नाही. सायली आवरायला जाते. सायली खाली आल्यानंतर प्रतिमा सगळ्यांसमोर एक महत्त्वाची घोषणा करते. ती सांगते की रविराज यांनी ठरवलं आहे की त्यांची संपूर्ण प्रॉपर्टी शक्य तितक्या लवकर तन्वी म्हणजे सायलीच्या नावावर व्हायला हवी. सायली मात्र म्हणते, नसू दे, त्याने काय फरक पडतो? मला तुमचं प्रेम मिळालं हेच माझ्यासाठी खूप मोठं आहे. प्रतिमा प्रेमाने म्हणते, ही फक्त प्रॉपर्टी नाही बाळा, हे तुझ्या आईबाबांचं प्रेम आहे. सायली शेवटी म्हणते, तुमच्या सगळ्यांच्या मनात जे आहे तसंच होईल. मात्र दुसरीकडे प्रिया संतापाने पेटून उठते. ती म्हणते, मी सायलीला तिचा हक्क कधीच मिळू देणार नाही. तन्वीची प्रत्येक प्रॉपर्टी, प्रत्येक हक्क फक्त माझाच आहे.
आणि जर दुसरी कोणती तन्वी माझ्यासमोर उभी राहिली तर तिला मी संपवून टाकेन. यानंतर प्रिया नवीन डाव आखते. ती राकेशला सांगते की जुन्या प्रॉपर्टीच्या कागदपत्रांवरच सगळा खेळ आहे. ती कागदपत्र आधी आपल्या ताब्यात आली तर सायलीच्या नावावर प्रॉपर्टी होण्याची प्रक्रिया थांबवता येईल. राकेश लगेच जेलमधून निघतो आणि सुभेदारांच्या घरी पोहोचतो. दुसरीकडे प्रतिमा अर्जुनला तिजोरीतील मृत्यूपत्र आणि प्रॉपर्टीचे पेपर्स आणायला सांगते. घरात सगळेजण सायलीसोबत नाश्ता करत असतात. प्रत्येकजण तिच्या आवडीचा पदार्थ तिच्यासमोर ठेवत असतो. सायली मात्र रविराजांची आठवण काढते आणि त्यांच्या जागेवर एक रिकामी ताटली ठेवते. ती म्हणते, बाबा परत येईपर्यंत या जागेवर कुणी बसायचं नाही. हे पाहून सगळ्यांचे डोळे पाणावतात. दरम्यान राकेश घराच्या खिडकीतून आत शिरतो आणि रविराज व प्रतिमाच्या खोलीत कागदपत्रांचा शोध सुरू करतो. पण त्याला काहीच सापडत नाही. मग त्याला आठवतं की कदाचित त्या फाईल स्टडी रूममध्ये असतील. योगायोगाने त्याचवेळी अर्जुनही स्टडी रूममध्ये फाईल्स शोधण्यासाठी येतो. आता अर्जुन आणि राकेश आमनेसामने येणार का? राकेशच्या हातात प्रॉपर्टीचे पेपर्स लागणार का? की पुन्हा एकदा प्रियाचा डाव फसणार? हे पाहणं पुढील भागात खूपच उत्सुकतेचं ठरणार आहे. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला? तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. अशाच हटके, सोप्या आणि मनोरंजक मालिकांच्या अपडेट्ससाठी मालिका कट्टा विथ अमृतासोबत जोडलेले रहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.